पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट. जिल्हा प्रशासनानं शाळांना जाहीर केली सुट्टी. मोडकसागर धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता. राज्यातल्या शिक्षकांकडून आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून शाळा बंद आंदोलन. प्रलंबित मागण्यांच्या मुद्द्यावर मंगळवारी आणि बुधवारी शाळा बंद. गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहायला सुरुवात. गंगापूर धरणातनं विसर्ग वाढवल्यामुळे धरण केलं रौद्ररूप. पर्यटकांची मोठी गर्दी. पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत. मनसेच्या खळखट्याची तुलना पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची. मनसे कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची आशिष शेलारांची मागणी. तर नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांना आधी शोधा. विरोधकांची टीका. मैं नहीं बोलता हूं मराठी, मुझे निकाल के दिखाओ कोई. मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं. हिंदी भाषियों को अगर अब मारोगे भाषा के नाम पे, हम लोग नहीं छोड़ेंगे. मुंबईत मराठी द्वेषांची फौज. मैदानात मराठी बोलणार नाही. मुंबई बाहेर काढून दाखवा. भोजपुरी अभिनेता निरहुआ आणि उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लांचं राज ठाकरेंना आव्हान. जे काम उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्रीपद सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं, तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून आमदार थोरवेंकडून पुन्हा जाहीर नाराजी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक. 7 दिवसात 138 किलोमीटरची काढणार पदयात्रा. अनेक गावात होणार सभा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये आज सुनावणी. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावरती न्यायालय निर्णय देण्याची शक्यता. नाशिक शहरातील गोदावरी नदीला पूर. दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर पाणी. गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे गोदावरी नदीनं धारण केलं रौद्ररूप. मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली. जायकवाडी धरण 50% भरलं. धरणात 16,295 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. रायगडच्या कुर्लई समुद्रात आढळली संशयास्पद बोट. बोट पाकिस्तानी असल्याचा संशय. जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. हिमाचल प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट. आतापर्यंत पूर आणि ढगफुटीमुळे 78 जणांचा मृत्यू. सतराव्या ब्रिक्स संमेलनाच्या घोषणापत्रात करण्यात आली पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निंदा. दहशतवाद हे जगासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं मोदींचं स्पष्टीकरण. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. घाटकोपरमधील पालिकेच्या शाळेमधले विद्यार्थी नव्या इमारतीच्या प्रतीक्षेत आहेत. 3 वर्ष जीव मुठीत घेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बोळवण पुन्हा जुन्याच शाळेमध्ये करण्यात आली आहे. जुनी इमारत धोकादायक असल्याचं सांगून नवीन इमारत बांधली, पण 350 मुलं शाळेपासून वंचित आहेत. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये विद्यार्थी शाळेच्या नव्या इमारतीच्या प्रतीक्षेत आहेत. 3 वर्ष जीव मुठीत घेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बोळवण पुन्हा एकदा जुन्याच इमारतीमध्ये करण्यात आली आहे. जुनी इमारत धोकादायक असल्यामुळे नवीन इमारत बांधली, पण 350 मुलं ही शाळेपासून वंचित आहेत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत. प्रणाली, घाटकोपरची ही कुठली शाळा, काय तिथली परिस्थिती आहे? श्वेता, आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना प्रत्यक्ष त्या शाळेच्या ठिकाणी येऊन दाखवतो आहोत. ही आहे जुनी शाळा जी धोकादायक झालेली आहे आणि ही धोकादायक असल्यामुळं गेले 3 वर्ष मुलं अक्षरशः कंटेनरच्या शाळेमध्ये शिकलेली आहेत. बालवाडीचा वर्ग असो, इयत्ता पहिली असो, ही मुलं कंटेनरमध्ये शिकली आणि आता
ज्या वेळेला आपण पाहतो आहोत की ही शाळा, नवीन शाळा, याच इमारतीला लागून अगदी 5 फुटाच्या अंतरावर नवीन शाळा जी आहे ती तयार झालेली आपण पाहतो आहोत आणि त्या शाळेला मात्र विद्यार्थ्यांना पाठवण्यात येणार नाहीये. नोटीस आलेली आहे नवीन आणि या नोटिसीनुसार इथून 1.5 किलोमीटर लांब मुंबई महानगरपालिकेची SRAच्या एका इमारतीमध्ये जी शाळा आहे त्या शाळेमध्ये या मुलांची बोळवण केली जाणार आहे. मागची इमारत मी तुला दाखवतीये श्वेता, नवीन इमारत आहे. त्या इमारतीचा पहिला मजला, दुसरा मजला हा तयार झालेला आहे आणि केवळ शेवटची कामं शिल्लक आहेत आणि या शेवटची कामं शिल्लक असताना सुद्धा या शाळेमध्ये हिंदी माध्यम, मराठी माध्यमाची जवळपास 350 मुलं जी आहे ती शिकतायत. त्या 350 मुलांना येत्या 15 दिवसामध्ये इथून 1.5 किलोमीटर लांब असलेल्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात यावं असे आदेश जे आहे ते शाळेच्या मुख्याध्यापकांना पाठवण्यात आलेले आहे. नवीन इमारत मी तुला दाखवते. अत्यंत देखणी अशी इमारत तयार करण्यात आलेली आहे. मुंबई पब्लिक स्कूल या शाळेमध्ये येणार आहे, जे यावर्षी नवीन सत्र सुरू होणार नाहीये. ज्या विद्यार्थ्यांचं सत्र सुरू आहे त्यांना इथून 1.5 किलोमीटर लांबच्या शाळेमध्ये पाठवण्याचा मुंबई महानगरपालिकेचा घाट आहे. मग ही नवीन इमारत तुम्ही नेमकी देणार कुणाला? इथे शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न आहे. खरं तर अजून 2 महिने शिल्लक आहे. कंत्राटदारानं वेगात काम पूर्ण केलेलं आहे आणि शेवटचं काम जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे. पहिले 2 मजले, 350 विद्यार्थी आहे जे पहिल्या 2 मजल्यांवर अकोमोडेट केले जाऊ शकतात. वीज, पाणी अशी सगळी सुविधा पहिल्या 2 मजल्यांवर देण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की तिथे ग्रिल सुद्धा लावण्यात आलंय. असं असताना केवळ या विद्यार्थ्यांना इमारत धोकादायक झाली असं सांगून, ज्या इमारतीमध्ये गेले 3 वर्ष ही मुलं शिक्षण घेत होते, की नवीन इमारत तयार झाली की आपण नवीन शाळेमध्ये जाणार. इवलीशी पोरं आहेत, नवीन शाळेची वाट गेले 3 वर्ष बघत होते आणि आज जेव्हा ही इमारत तयार झालेली आहे तर त्यांना 2 महिन्यासाठी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी 1.5 किलोमीटर लांबवरच्या शाळेत जा. एकदा त्या शाळेत गेलेली मुलं परत येणार नाही. 1.5 किलोमीटर लांब आहे, हातावर पोट ज्यांचं आहे अशा पालक जे आहेत ते पालक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आपल्या पोरांना पाठवत असतात आणि आता जेव्हा 1.5 किलोमीटर लांब ती शाळा आहे तेव्हा त्यांना येण्या जाण्याचा खर्च दररोज 60 रुपये होणार आहे. मग ही 60 रुपये ते पालक सहन करू शकतात का? अशा वेळेला ते मुलं शाळेबाहेर जातील. एकीकडे मुंबई महानगरपालिकेला विद्यार्थी मिळत नाहीये, विद्यार्थ्यांसाठी म्हणून आम्ही नव्या इमारती बांधतोय असं सांगितलं जात आहे, पण जेव्हा इमारत तयार होते त्या ठिकाणी या मुलांना पाठवलं जात नाहीये. याचा अर्थ सहज स्पष्ट आहे की मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या नावावर कुठेतरी इमारती बांधतीये आणि नंतर त्या इमारती कुठल्या तरी खाजगी संस्थांना चालवण्यासाठी देते. आपल्याकडे असलेले विद्यार्थी बाहेर घालवण्याचा यापेक्षा उत्तम नमुना दुसरा कुठला असू शकत नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. प्रणाली, मात्र आतापर्यंत पालक कसे शांत आहेत? सांगण्यात आलेलं होतं. पालक आज दुपारी 11:30 वाजता या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. मराठी माध्यमाचे, हिंदी माध्यमांचे हे पालक आहेत. त्यांनी आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला बरेच प्रयत्न केले. त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की आमच्या मुलांना तुम्ही नवीन शाळेमध्ये पाठवा, नाहीतरी 3 वर्ष ती मुलं जीव मुठीत घेऊन शिक्षण घेतच होती. आणखी 2 महिने ते थांबायला तयार आहे, परंतु इथून 1.5 किलोमीटर लांब जायला तयार नाहीये. उत्तम उदाहरण आहे की धरण बाजूला आहे आणि कोरड जी आहे ती घशाला आहे. मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग हा या मुलांवर, त्यांच्या पालकांवर, मुख्याध्यापकांवर बळजबरी करत आहे की त्यांनी त्यांच्या मुलांना इथून 1.5 किलोमीटर लांब असलेल्या शाळेत पाठवावं, ज्याला पालक कुठल्याही परिस्थितीमध्ये तयार नाहीये. याचा परिणाम असा होईल की आता 350 विद्यार्थी शिकतायत, या विद्यार्थ्यांची संख्या निम्म्यापेक्षा कमी होईल. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला कधी जाग येणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. त्याही पेक्षा महत्वाचं श्वेता, त्रिभाषा सूत्रावर भांडणारे जे राजकीय पक्ष आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या शाळेच्या या मूळ प्रश्नांवर लक्ष देणार का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. बरोबर आहे. प्रणाली, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. ही सगळी हे सगळं वास्तव तुम्ही दाखवलं आणि त्याचसोबत आज पालक जो काही मोर्चा काढणार आहेत त्यानंतर बघूयात शाळा त्यावरती काय उत्तर देते.